सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 281। आसुडेल वारा नख लागेल अंबरा या बुद्धी करा चळो निधी। वाऱ्याला दखा लागेल, आकाशाला नख लागेल अशा कोमल भावनेने जो आपला हात फार हलू देत नाही, तेथ अंगावरीली उडवावी का डोळारी गते झाडावी पशु पक्षा धावावी त्रास मुद्रा। अंगावर बसलेली माशी वगैरे उडवावी, डोळ्यात जाणारी घुंगुरटी दूर करावी अथवा पशु पक्ष्यांना हाकलून दूर करण्यासाठी डोळ्याने भीतीदायक आविर्भाव करावा। या येतुलिया गोठी नावडे दंतू काठी मानकशास्त्रांचे किरीटी बोलणे के। अर्जुना, ज्ञान संपन्न सिद्ध पुरुषांच्या अहिंसे संबंधी अशा गोष्टी कितीतरी बोलण्यासारख्या आहेत, त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही, मग हातात शस्त्र घेण्याची गोष्ट कशाला पाहिजे। लोला कमले खेळणे का पुष्पमाला झेलणे ना करी मने गोपने से होईल। सहज करमणुकीसाठी हाताने कमळ फिरवल्यास अथवा फुलांनी माळ वर फेकून झेलल्यास ते गोफणीप्रमाणे एखादा सूक्ष्म देवाला लागून त्याला त्रास होईल अशा समजुतीने तो आपले कर्म हाताने करत नाही। हालवेतील रोमावाळी या लागी अंगण करवाळी नकाची गुंडाळी बोटावरी। अंगावरील केस हलविले तर तेथील सूक्ष्म जीव मरून जातील म्हणून ते अंग कुरवळीत नाही, नखे काढली तर हिंसा होईल म्हणून ते बोटावर नखांची गुढाळी करून ठेवत असतो। आधी तव करण्याची अभाव परी ऐसे ही पडे प्रस्ताव परी हाताची सराव जेसो जोडी जती। आधी तर हातांना काही कर्तव्य राहिलेले नसते, परंतु अशाही स्थितीत काही करण्याचा जर प्रसंग आला तर अत्यंत नम्र भावाने हात जोडणे ही त्यांची सवय असते। काना भिकारा उचली जे हातू पडेली आदेई जे ना तरी अर्था ते स्पर्शी जे अळू माळू। अथवा भिवून नकोस असे सांगण्यासाठी हात उचलावेत अथवा कोणी पडले असत तर त्याला उठवण्यासाठी हाताचा आधार द्यावा अथवा पीडित मनुष्यांचे दुःख कमी करण्यासाठी त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवावा। हे उपरोध करणे तरी आर्त भयहरणे निनती चंद्र किरण हे जिव्हाळा तो। हे सुद्धा त्यांच्या हातून सहजपणे व्यवहाराने घडत असले तरी पण त्यामुळे दुःखितांचे भय नाहीसे होते। त्यांच्या अंतःकरणातील प्रेम कृपेचा भाव चंद्रकिरणांना देखील समजत नाही। पावोनी तो पार्शू मलया निळू खरपुसू येणे माने पशु कुरावाळणे। त्यांच्या प्रेमळ हातांच्या स्पर्शाने मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचे देखील उष्ण कठीण वाटेल अशा त्या कोमल भाव मधुर स्पर्शाने तो पशूंची कुरवाळी करत असतो। जे सदा रीते मोकळे जैसी चंदनाचे निसाळे न फळताही निर्फळे होते चिना। ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांची मुळे फांद्या पाने ही सर्वच शीतल असतात, या चंदनाला फळ येत नाही परंतु सुगंध असल्यामुळे तो कधी निष्फळही होत नाही, त्याप्रमाणे ते हात सदैव मोकळे असले तरी कृपेचा सुगंध त्यातून प्रगट होत असतो। आता सोहे वाचाळा जाणे ते करताळा सज्जनाचे शिळ स्वभाव जैसे।
आता हा अधिक केलेला विस्तार पुरे. सज्जनाचे शील व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे त्यांच्या हातांचे आचरणही तसेच असते. आता म्हणत याचे सांगो तरी जरी साचे, तरी सांगितले कोणाचे विलास हे. आता त्यांचे मन अहिंसेने कसे परिपूर्ण बनलेले असते, जे जर सांगतो म्हणावे तर आतापर्यंत जो सांगितले तो लीला विलास कोणाचा आहे. काही शाखा नव्हे तरू जळे विनसे सागरू, तेज आणि तेजाकारू आन काही. झाडाच्या फांद्या म्हणजे झाड नव्हे का? जल वाचून सागर असतो काय? प्रकाश आणि सूर्य ही काय वेगळी आहेत काय? तू सांग. अवयव आणि शरीरा हे वेगळाले काय किरा, किरसू आणि निरासिसानी आधी. शरीर आणि शरीराचे अवयव हे काय वेगळे आहेत का? तसेच रस आणि पाणी यामध्ये काही भेद आहे का? तू सांग. म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव, हे मनाची गासावयव ऐसे जाणे. म्हणून जे सर्व इंद्रियाचे बाह्य भाव सांगितले ते सर्व मनाचेच आहेत असे समजावे. जे बीज आणि भुई रोविले त्याची वरी रुख झाले, तैसे इंद्रियाद्वारे फाकले अंतरची की. जमिनीमध्ये जे बी पेरले आहे तेच बी जमिनीवर वृक्ष झालेले असते. त्याप्रमाणे इंद्रियाच्या द्वारे आतले मनच विस्तार पावलेले असते. पै मानसीची जारी हैसेची अवसरी, तरी कैसी बाहेरी ओसंडेल. जर मनामध्ये अहिंसेचा विचार नसेल तर इंद्रियाच्या माध्यमातून ती बाहेर ओसंडून कशी बरे येऊ शकेल. आवडते वृत्ती आधी मनाचे निउठी, मग देवाचे दिठी करासी ये. अर्जुना, कोणतीही वृत्ती प्रारंभी मनाच्या ठिकाणी निर्माण होते आणि नंतर ती वाचने दृष्टीने व हाताने घडते. वाचनी मनाची नाही ते साचेची उमटेल काही, बिबिविना भुई अंकुरासे. जी गोष्ट मनातच येत नाही ती तोंडाने बोलली तर जाईल काय? बीजाशिवाय जमिनीमध्ये अंकुर उत्पन्न होईल काय? म्हणून माझपणा जे मोडे ते इंद्रियाधीची उघडे, सूत्रे धारे विन साई खडे वाओ जैसे. ज्याप्रमाणे सूत्रधाराशिवाय कळसूत्री बाहुली हलत नाही, त्याप्रमाणे जेव्हा मनात संकल्प विकल्प निर्माण होत आहे तेव्हा इंद्रिय आधीच निर्बळ होत असतात. उगमीची वाळुनी जाय ते बोधी कैसे वाय, जीव गेली आहे चेष्टा देही. हे पाणी उगमाच्या ठिकाणी वाळून गेले आहे, ते नदीच्या पात्रातून कसे बरे वाहू शकेल? प्राण जर निघून गेला तर देहाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हालचाल असते काय? तैसे मन हे पांढवा मूळ इंद्रिय भावा, हेची राहटे अवघा द्वारी. त्याप्रमाणे हे अर्जुना, या इंद्रियाकडून होणाऱ्या कर्माला मन हेच मूळ कारण आहे. मन हे इंद्रिय द्वार कर्म करीत असते. परी जे वेळी जैसे ते होऊन आतसे, बाहेरी ये तैसे व्यापार रूपे. परंतु ज्यावेळी वृद्धीच्या प्रमाणे मनात आत साकारक होऊ असते ते वृत्तीच या प्रकारे इंद्रियाच्या कर्माच्या रूपाने प्रगट होत असते. या लागे साचोकारी मनी अहिंसा धावे थोरी,
जैसे पिखली द्रुथी आदरी बोघात निघे। ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाचा वास अति उत्साहाने बोभाट न करता बाहेर निघत असतो, त्याप्रमाणे मनात अहिंसा मोठ्या प्रमाणात वाढली की इंद्रियाच्या कर्मातून प्रगट होत असते। म्हणून इंद्रिये तेची संपदा वेचिता ती उदावाता। अहिंसेचा धंदा करीते आहाती। म्हणून इंद्रिये अहिंसेला परिपूर्ण आपली संपत्ती मानून अहिंसेचा व्यवहार करत असतात। समुद्री दाटे भरिते ते समुद्रीची भरित तरी आते। तैसे स्वसंपत्ती चित्य इंद्रिया केले। ज्याप्रमाणे सागराला भरती आली म्हणजे समुद्राच्या पाण्यात खाड्या भरतात, त्याप्रमाणे मनात अहिंसेचे आलेले भरते इंद्रियाच्या कर्मातून दृष्टीत पडत असते। हे बहु असा पडितो धरू बालकाचा हातो। वेळीलिही सुव्यक्तो आपणची। हे बोलणे आता पुरे झाले। पंतोजी ज्याप्रमाणे लहान मुलाचा हात धरून त्यांच्याकडून सुंदर स्पष्ट अक्षर लिहितो तसे झाले। तैसे दयालु तू आपले मने हाता पाया निले। मग तेथे उपजविले अहिंसे ते। ज्याप्रमाणे मनानेच आपल्या दयाळूपणा हात पायापर्यंत आणलेला असतो, त्या इंद्रियाकडून हे अहिंसेचे प्रगटीकरण करते। या कारणे किरीटी इंद्रियाची गोठी। मनाची राहाटी रूप केले। याकरिता हे अर्जुना, इंद्रियाच्या अहिंसेच्या वर्णनानेच मनातील अहिंसेची वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले आहे असे जाणा। ऐसा मने देहवाचा सर्व संन्यासी दंडाचा। झाला ठाई जयाचा देखशील। याप्रमाणे मनाने देहाने आणि वाणीने सर्व प्रकारची अहिंसेचा त्याग झालेला त्यांच्या ठिकाणी तुला दिसेल। तो जानवे लाळ ज्ञानाचे विळाऊळ। हे असो निखिळ ज्ञानाची तो। आणि वाणीने सर्व प्रकारच्या हिंसेने त्याग झालेला त्यांच्या ठिकाणी तुला दिसेल। तो पुरुष ज्ञानाने विशाल मंदिर आहे असे समज। फार काय ते मूर्तिमंत ज्ञानच आहे। जे अहिंसा काने की जे ग्रंथादारे निरूपी जे। हे पाहावी ऐसे जे उपजे ते तोची पाहावा। तो ती अहिंसा कानाने श्रवण करतो, तिचे निरूपण शास्त्र शुद्ध ग्रंथाच्या आधारे केले जाते। ती प्रत्यक्ष पाहावी अशी ज्या वेळेस मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण होते, तेव्हा ते ज्ञानी पुरुषाला पाहावे। ऐसे म्हणितले देवे ते बोले की सांगावे। परी फांकला तो पसाहावे तुम्ही मज। देवाने सांगितलेल्या अहिंसेचे लक्षण मी एका वाक्यात सांगितले पाहिजे होते, परंतु अहिंसेचे वर्णन फारच मोठे झाले, त्याबद्दल तुम्ही श्रोत्यांनी मला क्षमा करावी। म्हणाले हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहरा धरू। का वारे लगे पाखिरू गगनी भरे। तुम्ही म्हणाल की हिरव्या चाऱ्यांच्या लोभाने जनावर जसे पुढे पुढे जाते आणि आपल्या घरी परत येण्याचे विसरते, अथवा पक्षी जसा वाऱ्याने वेगाने आकाशात विहंगम करत असतो आणि दूर दूर फिरत असतो, तैसिया प्रेमाची स्फूर्ती फावलिया रसवृत्ती। वाहविला मती आकळेला। ज्याप्रमाणे अहिंसेवरील प्रेम हृदयात स्फुरत गेले, हे काव्यातील रसाळपणाने माझी बुद्धी दूर दूर जाऊ लागली, ते आवरता आली नाही। तरी तैसे नोही अवधारा कारण से विस्तारा। एरवी पद तरी अक्षरा तिही चिनी।
परंतु खरा प्रकार तसा नाही, हे समजून घ्या. अहिंसे संबंधी तो विस्तार केला त्याला काही कारण आहे. एरवी अहिंसा या शब्द 3च अक्षराचा आहे. अहिंसा म्हणती थोडी, परी तो तेची होय उघडी. ते लोटी जती कोंडी मताची आ. अहिंसा ह्या शब्दाचा उच्चार करताना त्यांची अक्षरे थोडी वाटतात, परंतु प्राप्त कोट्यवधी मतांचे ज्या वेळी अखंडन करावे त्या वेळी त्या अहिंसेचे रूप प्रगट होते. एरवी प्राप्ते मतात रे, धातवुनी अंग भरे. बोली जेल देन सारे तुम्हा पासी. एरवी प्राप्त झालेल्या विविध मतांचे खंडन न करता मी मनातील कल्पनेने बोललो असतो तर माझे बोलणे तुम्हा पटले असते नसते. रत्न पारखियाच्या गावी जाईल गडकी तरी जोडावी. काश्मीरी न करावी भीड गणजेवी. उत्तम रत्नांनी पारख करणाऱ्या गावात जर शाळीग्रामशिळा विकल्या जातील तरच त्यांचे गाठोडे सोडावे, नाहीतर त्या रत्न पारखी लोकांसमोर गारेचा दगड घेण्याविषयी त्यांची गोड वचनांची स्तुती करू नये. काहीसा वाचू कापुरा मंद तेथ वधारा. पिठाचा विकारा तिये साते. एका ह्या बाजारात कापडाचा वास देखील मंद आहे असे मानतात. त्या बाजारात कापूर म्हणून पिठांची विक्री कशी बरी होऊ शकेल. म्हणून ये सभे बोलपणाचे निलोभे. लाग धरून लाभे बोलू प्रभू. म्हणून श्रोते हो, तुमच्या सभेमध्ये जी महान वक्ता आहे असा जर मी अभिमान धरला तर त्यांच्या बोलण्याच्या मान्यता प्राप्त होणार नाही. सामान्य आणि विशेषा सकळे की जेल देखा. परी कानाचे मुखा कडे न्याल ना तुम्ही. अहिंसेचे सामान्य स्वरूप आणि विशेष स्वरूप यांची फोड न करता त्यांचे मिश्रण जर केले असते तर तुम्ही ते कानावर सुद्धा पडू दिले नसते. शंकेचे निगदळे तो शुद्ध प्रेमे मेळे. ते मागोतिया पाऊली पळे अवधान येते. मुळामध्ये असणारा शुद्ध सिद्धांत शंकेच्या घाणीने तेव्हा मलिन होतो, तेव्हा त्या सिद्धांताकडे असलेले तुमचे लक्ष मागच्या पावलांनी पळून जाते. का करोनी बाबुळीची बुंधी जळे जिये ठाती. तयासी वास पाहाती हंस काही. ज्या पाण्यावरती संपूर्ण शेवाळ पसरलेले असते त्या पाण्यामध्ये हंस पक्षी कधी जातात काय तू सांग. का भ्रापेलीकडे जे येत चांदणी कोडे. तो चकोरे चांचुवाडे उचली तना. किंवा अभ्रांच्या पलीकडे जेव्हा चांदणे पडलेले असेल तर तो चांदणे सेवन करण्याकरिता चकोर पक्षी चोच कधीही उघडत नाही. तैसे तुम्ही वाचन पाहाल ग्रंथुने घावरी कोपाल. जरी निर्विवाद नव्हेल निरूपण. त्याप्रमाणे जर माझे निरूपण शंकरहित आणि निर्दोष झाले नाही तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक होणार नाही, माझा ग्रंथ स्वीकारणार नाही. एवढेच नव्हे तर उलट तुम्ही माझ्यावर रागवाल. ना भुजाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते. ते व्याख्यान जी तुमते जोडोनी नेधी. विविध मतांचे खंडन न करता जर मी व्याख्यान केले तर अपेक्षांचा संबंध दूर होणार नाही. असे व्याख्यान मला तुमच्याशी प्रेम संबंध जोडू देऊ शकणार नाही. आणि माझे तवा वगे ग्रंथ नेण्याची भावे. जे तुम्ही संती व्हावे सन्मुख सदा. आणि माझी ग्रंथ रचना तर यात हेतूने आहे की तुम्ही संतांनी सदैव प्रसन्न होऊन माझ्या समोर असावे. एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थांचे सोयी रे. जाणूनी गीता एक सारे धारेली मिया. एरवी विचार करून पाहिले तर तुम्ही या गीतार्थांचे सोयरे आहात हे जाणून मी गीता जीवनासारखी धारण केली आहे.
जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडविनो न्याल म्हणून ग्रंथू नवे ओल साचची हे तुम्ही आपले प्रेमधन आणि सर्वस्व मला द्याल तर मग गीतेला माझ्याकडून सोडवून नेऊ शकाल म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर तुमचे हे माझ्याकडे ठेवलेले तारण आहे का सर्वस्वाचा लोभ धरा ओलीचा वेरू करा तरी गीते मज वधारा एकची गती तुम्ही जर आपल्या सर्वस्वाचा लोभ धरून तुम्ही ठेवलेले तारणाची आशा सोडली तर मग गीतेची आणि माझी उपेक्षित गती होईल हे लक्षात ठेवा किंबहुना माझा तुमच्या कृपा काज ये लागी व्याज ग्रंथाचे केले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अधिक काय सांगावे मग तुमच्या कृपा प्रसादाने कर्तव्य आहे ही कृपा प्राप्त होण्यासाठी मी या ग्रंथाचे निमित्त केले आहे तरी तुम्हा रसिको जोगो व्याख्यान शोधावे लागे म्हणून जी मतांगे बोलो गेलो तरी तुम्हा विचारवंत रसिकांना श्रवणास योग्य असे व्याख्यान मला विचार करून बोलावे लागते म्हणून मी अहिंसेचे विविध प्रकार बोलण्याचा प्रवृत्त झालो आहे तव कथेसी परसु झाला श्लोकार्थो दुरी गेला की जो क्षमाया बोला अपत्यामज त्यामुळे कथेंचा विस्तार मी पसरत बनली आहे आणि श्लोकांचा अर्थ दूर राहिला याबद्दल आपण मला लेकराला क्षमा करावी असे ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत आणि घासांतील हरळू फेडिता लागे वेळो ते दूषण नवे खडळू सांढवाकी भोजन करताना घासामध्ये खडा आला तर तो काढून टाकण्याचा थोडा वेळ लागतो परंतु तो दूषण नाही कारण घासातला खडा काढून टाकणे हेच योग्य आहे का सव चोरा चुकविता दिवस लागलिया माता कोपावे जी जीविता जिताने की जय आपला मुलगा चोरांना चुकवून येत असताना त्याला गावात परत येण्याचा थोडा वेळ झाला तर आईने त्याच्यावर रागवावे की त्यावरून लिंबलोन करून उतरून टाकावे परी यावरील हे नव्हे तुम्ही उपसाहिले तेची वरवे आता वधारी जी देवे बोलिलो ऐसे परंतु माझे बोलणे याही पेक्षा चांगले आहे असे काही नाही म्हणून तुम्ही माझे लांबलेले व्याख्यान सहन केले हेच योग्य झाले आता श्रीकृष्ण भगवान अर्जुनास काय बोलले ते तुम्ही ऐका मने उन्मेष सुलोचना सावध होई अर्जुना करू तुझ ज्ञाना ओळखी आता देव म्हणाले हे ज्ञानरूपी उत्तम डोळे असलेले अर्जुना तू सावध हो तुला श्रेष्ठ ज्ञानाचा परिचय करून देत आहे तरी ज्ञान गाते येथे ओळख तू निरुते आक्रोश विन जेथे क्षमासे जेथे कोणत्याही प्रकारच्या आक्रोशा वाचून क्षमा असते तेथे ज्ञान आहे असे तू समज अगाध सरोवरी कमळिनी जियापरी का सदैवाची आघारी संपत्ती जैसी खोल तलावामध्ये ज्याप्रमाणे कमलिनी जसा वाढतात अथवा भाग्यवान पुरुषाच्या घरी संपत्ती जशी आपोआप येत असते पार्था तेने पाढे क्षमा जयाचे वाढे तेही लक्ष हे पुढे लक्षण सांगो त्याप्रमाणे पार्था ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढते व ती ज्या योगाने कळते ती लक्षणे सांगतो ते तू आहे तरी पडी येते लेने अंगी भावे जेने धरिजे तेवी साहरे सर्वच जया ज्या भावनेने अंगावर वाढतात अलंकार धारण करतात त्याचा अनुकूल भावनेने ज्याला सर्व सहन करणे आवडत असते विविध मुख्य अवघे उपद्रवाचे मेळावे वरी पडली नव्हे वाखुळा जो
आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक अशा 3 प्रकारच्या सर्व दुःखांचे समुदाय अंगावर कोसळले तरी तो कधीही दुःख मानत नाही. अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानवे, अनपेक्षित करावे मानू तोचू. अपेक्षित अनुकूल भोग या संतोषाने उत्तम मानले जातात. त्याच संतोषाने अपेक्षित नसलेले प्रतिकूल भोग जरी प्राप्त झाले तरी त्याचाही तो तसाच मान करत असतो. जे मानापमाने साहे, सुख दुःख जेते समाये, निंदा नव्हे दुखंडू जो मान अपमानाचा समान चित्ताने सहन करतो, सुख दुःख देखील त्याच्या ठिकाणी सारखी मानली जातात. निंदा स्तुतीनेही तो मनाची शांतता भंग होऊ देत नाही. उन्हाळेनी जो न तापे, हिमवंती न कापे, काय सैनियान वासी पे पातले. उन्हाच्या तापाने जो तप्त होत नाही व हिवाळ्याने कापत नाही आणि कसलाही प्रसंग आला तरी तो भीतही नाही. शिखरा घारू नेने जैसा मेरू, की धरा यज्ञ सुकारो ओझे न म्हणे. मेरू पर्वत जसा स्वतःच्या शिखरांचे ओझे मानत नाही अथवा यज्ञ वराह रूपांचे अवतार धारण केल्यावर पृथ्वीला पाताळातून वर काढताना मला ओझे झाले असे म्हणाला नाही. नाना चराचरी भूती दाटनी नवे क्षिती, तैसा नाना द्वैंती प्राप्ती गामेचे ना. विविध प्रकारच्या जड चैतन्य भूतामुळे पृथ्वी दबून जात नाही, त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या सुख दुःखांना तो कष्टीही होत नाही. घेऊनी जळाचे लोट आली नदा नदीचे संघाट, करी वाड पोट समुद्र जेवी. पाण्याचे लोटांच्या लोट घेऊन नदीत नद त्यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे त्या सर्वांचा आपल्यामध्ये समावेश करून घेतो, तैसे जयाची आठाई न साने काहीच नाही, आणि सातू असेही स्मरणून रे. ज्याप्रमाणे त्यांच्या ठाई सहन न करण्यासारखे जगात काही नाही आणि आपण सहन करतो याचे त्याला स्मरण नसते. शरीरा जो पातले ते करुणी घाली आपुले, ते तो सातेनी नवले घे पिजे ना. जे जे काही उत्तम वाईट प्राप्त होईल ते ते आपले स्वरूप मानतो. हा त्यांचा सहन स्वभाव बनल्यामुळे त्यांना काहीच आश्चर्यही वाटत नाही. न आक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा, जाणतेने महिमा ज्ञानासी गा. भक्तामध्ये प्रियोत्तम असलेल्या अर्जुना, असा कोणताही प्रकारचा त्रास न मानता क्षमा त्यांचे अंगी असते. त्याच्या योगाने ज्ञानाला महत्व प्राप्त होते असे तू जाण. तो पुरुषू पांडवा ज्ञानाचा ओलावा, आता परिसर्जवा रूप करू. हे अर्जुना, जसा तो पुरुष तो खरोखर ज्ञानाचा जिव्हाळा ओलावा आहे, आता सार्जवांचे म्हणजे सरळपणाचे निरूपण सांगतो ते तू ऐक. तरी सार्वज हे से प्राणाचे स्वजन्य जैसे, आवडे तयाही दोषे एकची पैगा. नाना प्राण्याचा चांगुलपणा वाटेल त्या प्राण्याचा उद्देशाने जसा एकच असतो, त्याप्रमाणे मनाचा सरळपणा हा एकच असतो. का तोंड पाहुनी प्रकाशू न करी तोची चंडासू, उगा एकची अवकाशू आकाश जैसे. सूर्य जसा मनुष्याच्या तोंडाकडे पाहून प्रकाश देत नाही अथवा आकाश जसे सर्वत्र समान रूपाने पसरलेले असते,
तैसे जयाचे मन माणूस प्रति आन आन नोहे आणि वर्तन ऐसे पैते। ज्याप्रमाणे त्याचे मन माणसाला कशाबद्दल वेगवेगळे नसते आणि त्यांचे आचारही वेगवेगळे नसते। जे जगती सनोखाळा जगसी जो नाट सोयरिक आप पर हे भाक जाणणे नाही। सारे जगत त्याला ओळखीचे वाटते, त्याच्या जगाशी जन्मजन्माचे नाते असते। हे आपला एक परका हे भाषाच त्याच्या अंतकरणात कधी नसते। भल तेसी मेळू पाणी ऐसा ढाळू कवने विखी आढळू नेघो चित्त। कोणाबरोबरही त्याचा स्नेह जुळत असतो आणि पाणी हे सर्वाशी एकरूप होत असते। त्याप्रमाणे त्याचे चित्त कोणाविषयीही कसल्याही प्रकारची हरकत घेत नाही। वारी याचा धाव तैसे सरळ भाव शंका आणि भाव नाही जया। वाऱ्यांची धाव जशी सरळ असते त्याप्रमाणे त्याच्या अंतकरणाचे भाव शुद्ध आणि सरळ असतात। कोणाविषयी त्याला शंका नसते आणि कसलीही इच्छाही नसते। माये पुढे बालका रिगता न पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जो। आई समोर येताना बाळाला जसा काही विचार करावा लागत नाही त्याप्रमाणे तो लोकांचा आपल्या मनातील गुपित सरळपणे चालत असतो। फांकलिया इंदिवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोण उपकारा नेनची जो। हे अर्जुना, पूर्ण विकसित झालेल्या कमळाचा सुगंध जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही त्याप्रमाणे आत व बाहेर एक असे विचार त्यांच्या मनात नसतात। रामकृष्ण हरी।